of the Lord rise among us. Let the praises of our King rise among us. Let it rise. And let the glory of the Lord rise among us. Let the glory of the Lord rise among us. Let the praises of our King rise among us. Let it rise. But oh, let it rise. Oh, let it rise. These songs of love, let the songs of the Lord rise among us. Let the songs of the Lord rise among us. Let the joy of our King rise among us. Let it rise. Hey. Oh, let the songs of the Lord rise among us. Let the songs of the Lord rise among us. Let the joy of our King rise among us. Let it rise. प्रभु की महिमा हम सब में हो, राजा का आदर हम सब में हो, आदर हो। प्रभु की महिमा हम सब में हो, प्रभु की महिमा हम सब में हो, राजा का आदर हम सब में हो, आदर हो। Once again, we greet you all in the name of the Lord Jesus. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. As this evening, आज जसं या संध्याकाळच्या वेळेस Saturday evening, we get together. आपण जसं संध्याकाळच्या शनिवारी संध्याकाळच्या वेळेस एकत्रित जमलो आहोत. We remember today the day of Pentecost. आज आपण आठवण करतो की त्या पेंटिकॉस्टच्या दिवसाची. And as we remember the Pentecost, जसं आपण आठवण करत आहे तो 50वा दिवस म्हणजे पेंटिकॉस्टचा दिवस. let's celebrate. आपण आज आनंद उत्सव Let's be करूया. happy. आज आपण आनंदी होऊया. Let's rejoice. आज आपण आनंद करूया. On this day, ह्या दिवशी God has blessed His church. परमेश्वराने या मंदिराला आशीर्वादित केलं And we आहे. thank God for the day of Pentecost. आणि आम्ही धन्यवाद देतो परमेश्वराला त्या पेंटिकॉस्टच्या दिवसासाठी. Today, even as we gather together, जसं आज आम्ही एकत्र जमलेलो I आहोत. want to thank and praise God for each one of us. मला धन्यवाद द्यायचं आणि स्तुती करायची प्रत्येकासाठी. I want to thank each one of you, मला धन्यवाद द्यायचं तुम्हा प्रत्येकासाठी, especially to all of you विशेष करून तुम्हा सर्वांसाठी who has been sending messages, की जे आम्हाला संदेश पाठवत आहेत, who's been sending gifts, जे आम्हाला भेट वस्तू पाठवत आहेत, and who calls us जे आम्हाला फोन करून विचारपूस करत आहेत and finds out with me and my wife and my family. आणि माझ्या परिवाराकडून ते मला विचारपूस करत आहेत. I just want to thank all of you. मला तुम्हा प्रत्येकाला धन्यवाद I म्हणायचं. know some of you मला माहिती आहे तुमच्यातले काही लोक almost are in tears that 60 days we have not able to see one another. की जे दुखी आहेत की आपण 60 दिवस झालो आपण एकत्र भेटलो नाहीत म्हणून. Your messages तुमचे जे संदेश आहेत are very valuable. हे खूप मौल्यवान आहेत. I thank you for that. मी त्यासाठी तुम्हाला धन्यवाद म्हणतो. I pray that God open up a door
मी प्रार्थना करतो की देव ते द्वार उघडेल that very soon we'll come together की आपण लवकरच एकत्रित होणार आहोत and very soon we shall have fellowship आणि लवकरात लवकर आपण सहभागिता करणार आहोत and God will be glorified. आणि देवाचा गौरव होईल. Amen and amen. आमेन आणि आमेन. Let's turn to book of Acts 2nd chapter. आज आपण प्रेषितांचे कृत्य दुसरा अध्यायामध्ये मनन करूया. I want to share with you about the day of Pentecost. मला तुमच्याशी बोलायचं ते पेंटेकॉस्टच्या दिवसाबद्दल. You know, many people have a different opinion about the day of Pentecost. पुष्कळशा लोकांकडे वेगवेगळ्या त्यांच्या संकल्पना आहेत त्या पेंटेकॉस्टच्या दिवसासाठी. You know, this day हा जो दिवस आहे we remember आपण आठवण करतो because on this day कारण ह्या दिवशी God has filled people with his Holy Spirit. देवाने प्रत्येक त्याच्या लोकांना पवित्र आत्म्याने भरून टाकला आहे. God has opened the door देवाने ते द्वार उघडलं आहे for the Holy Spirit जेणेकरून तो पवित्र आत्मा so the people can be filled with the Holy Spirit. जेणेकरून तो परमेश्वराची जी लोक आहेत ते पवित्र आत्म्याने भरून जातील. This is the day, हा तो दिवस आहे this is the door की हा जो द्वार आहे ते where Holy Spirit has come to dwell in people of God. की जिथं ते पवित्र आत्मा आलाय लोकांच्या मध्ये वसती करण्यासाठी. And we remember that day. आणि आपण त्या दिवसाची आठवण करतो. And we are blessed today. आणि आज आपण आशीर्वादित It's आहोत not that something different is going to happen today. की आज काही अशी वेगळी गोष्ट घडणार नाहीये. आज It's already has been happened. या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. 2000 years ago, 2000 वर्षापूर्वी on this day, ह्या दिवशी God has already poured his Holy की Spirit. देवाने आधीच त्याचा पवित्र आत्मा ओतला आहे. And now there is no time of waiting and tarrying for the Holy Ghost. आणि आता आपण त्या कुठल्याही आता वेळ नाही की आपण त्या पवित्र आत्म्यासाठी थांबून राहावं. It's time to receive the Holy Spirit. आता आपल्याला तो पवित्र आत्मा स्वीकारायची वेळ आली आहे. There's nothing different. की आता काही वेगळं असं नाही. Let me tell you मला तुम्हाला सांगू why द्या we remember this day. का आपण आठवण करतो या दिवसाची. You know, because this day, कारण हा जो दिवस आहे the Holy Spirit, की तो पवित्र आत्मा the door was open, की ते द्वार उघडलं and गेलं. another way you can say आणि दुसऱ्या गोष्टी आपण म्हणू शकतो that the birth of the church, की जो मंडळीचा जो जन्म birth of the church, मंडळीचा जन्म झाला. we can say another word, आपण त्या दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो that coming of the Holy Spirit. की पवित्र आत्म्याच्या येण्याद्वारे And we are so much thankful to God आणि आम्ही देवाला धन्यवाद करतो that Holy Spirit has come 2000 years ago. की पवित्र आत्मा 2000 वर्षापूर्वी And आला. because he came 2000 years ago, आणि का म्हणून आणि जो जेव्हा तो 2000 वर्षापूर्वी आला म्हणून today we are blessed. आज आपण आशीर्वादित आहोत. Today still we have the fellowship. आज तरी पण आपल्याकडे ती सहभागिता आहे. Still we have that Holy Spirit. आपल्याकडे तो पवित्र आत्मा आहे And still we have received the Holy Spirit. आणि आपल्याकडे तो पवित्र आत्मा आपण स्वीकारला आहे. It's like somebody is born. जसं कुणीतरी जन्म घेतला आहे. We remember his birthday. आपण त्याचा जो वाढदिवस आहे तो लक्षात ठेवतो. And for example, जसं उदाहरण Brother Shri is born on such a day. बंधू श्रीचा जन्म अशा दिवशी झाला. 2 days ago, Brother Shri celebrated his birthday. 2 दिवसापूर्वी बंधू श्रीनी यांचा वाढदिवस साजरा केला. Happy birthday to Brother Shri. थँक्यू. You can send him a message. You can wish him. तुम्ही त्यांना संदेश शुभेच्छा पाठवू शकता. And he will give you cake, आणि ते तुम्हाला केक देतील. online cakes. ऑनलाईन केक पाठवतील. Many years ago, Brother Shri was born. पुष्कळशा वर्षापूर्वी बंधू श्रीचा जन्म झाला होता. And today, आणि आज every year, प्रत्येक वर्षी Brother Shri is growing. बंधू श्री वाढत आहे. But we remember that day पण आपण आठवण करतो त्या दिवसाची and we celebrate that day. आणि आपण त्या दिवशी साजरा करतो तो That दिवस. doesn't mean Brother Shri has born this today. त्याचा अर्थ नाही की आजच्या दिवशी बंधू श्रीचा जन्म झाला. We remember आपण आठवण करतो the day Brother Shri was born, की त्या दिवसाची त्या दिवशी बंधू श्री जन्मला. and today we celebrate, we enjoy the fellowship of Brother Shri. आज आपण आनंद उत्सव करतो आणि सहभागिता घेतो बंधू श्रीसाठी. Because he was born that day, कारण त्यांचा जन्म त्या दिवशी झाला होता. today we can have fellowship. आज आपण त्यांच्यावर सहभागिता करू शकतो. Because Holy Spirit came that day, कारण पवित्र आत्म्याने त्या दिवशी त्याचं येणं झालं. we celebrate today आज आपण आनंद उत्सव the करतो. fellowship of the Holy त्या Spirit. सहभागिता त्या पवित्र आत्म्याबरोबर. And I said to you, आणि आज जसं मी तुमच्याशी the बोललो fellowship of the Holy Spirit is very की important. पवित्र आत्म्याची जी सहभागिता आहे ती खूप महत्त्वाची आहे. Tomorrow morning service, उद्या सकाळच्या सभेमध्ये we may go through a little bit of teaching आज तुम्हाला काही शिक्षणाद्वारे मी शिकवीन about the coming of the Holy की Spirit, पवित्र आत्म्याच्या येण्याबद्दल. importance of the Holy Spirit in the churches. महत्वाकांक्षा ते पवित्र आत्म्याची मंडळीमध्ये. Today I want to share with you, आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. when Holy Spirit came, जेव्हा पवित्र आत्मा आला the lives of people changed. लोकांच्या ज्या
जीवन होतं ते बदललं. There's something that I want to highlight today. आज मला काही तुम्हाला गोष्टी सांगायच्या आहेत. Read book of Acts 2nd chapter आज आपण प्रेषितांचे कृत्य 2रा अध्यायामध्ये वाचूयात. 1 to 4. 1 ते 4. When the day of Pentecost fully come, जेव्हा पेंटिकॉस्टचा म्हणजे 50वा दिवस आला होता, they were all with one accord in one place. they were all with one accord in one place. ते सर्वत्र एकत्र जमले होते. And suddenly there came a sound from heaven. Suddenly there came a sound from heaven, तेव्हा अकस्मात मोठ्या वाराचा सुसाडासारखा आकाशातून नाद झाला, as of a rushing mighty wind. as of a rushing mighty wind. And it filled all the house where they were sitting. And it filled all the house where they were sitting. व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. And there appeared unto them And there appeared unto them cloven tongues like as of fire. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभ्यांसारख्या जिभा त्यांना दिसल्या. And it sat upon each of them. व प्रत्येकावर ते एक एक अशा बसल्या. And they were all filled with the Holy Ghost तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले and began to speak with other tongues आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिळ्या भाषेतून बोलू लागले. Let's read. as the Spirit gave them utterance. Let's read 1 and 2 again. आपण 1 आणि 2 वचन पुन्हा एकदा वाचूयात. And when the day of Pentecost was fully come, they were all with one accord in one place. And suddenly there came a sound from heaven as of rushing mighty wind. Suddenly there came a sound from heaven as it is rushing wind, and that sound filled all the room. तेव्हा अकस्मात मोठ्याने वाऱ्याचा सुसाडासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. Number first I want to share with पहिली you गोष्ट मला तुमच्याशी बोलायचंय that it is the day of the Holy Spirit, की हा जो दिवस आहे तो पवित्र day आत्म्याचा of दिवस the आहे. Pentecost. की हा जो पेंटिकॉस्टचा दिवस आहे. Bible says शास्त्र म्हणतं the day of the Pentecost fully had come, की पेंटिकॉस्टचा जो दिवस होता तो पूर्णपणे आला होता and it is the day of Pentecost. आणि तो दिवस होता पेंटिकॉस्टचा. And before this day, आणि ह्या दिवसाच्या आधी something that had happened काहीतरी जी गोष्ट घडली होती that we are going to meditate. आज आपण त्याच्यावर मनन करणार आहोत. Let us pray. आपण प्रार्थना करूयात. Father, in Jesus' name, प्रभू पित्या येशूच्या नावाने I commit this evening service at your feet. ही संध्याकाळची सभा आम्ही आपल्या चरणी सोपवतो. For we know without you we can never be blessed. कारण आम्हाला माहिती आहे की तुझ्याशिवाय आम्ही आशीर्वादित होऊ शकणार Let your नाही. Holy Spirit lead us and guide us. तुझा पवित्र आत्मा आम्हाला चालवो, मार्गदर्शन करो. And let this evening service may be under your leadership and आणि lordship. ही संध्याकाळची सभा आपल्या प्रभुत्वाखाली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली हो. In Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. When the day of Pentecost fully had come, ज्या दिवशी पेंटिकॉस्ट हा संपूर्णपणे आला होता before that Bible says, त्याच्या आधी पवित्र शास्त्र म्हणतं when Jesus rose again from the dead, येशू ख्रिस्त जेव्हा मरणातून पुनरुत्थित झाला, Bible says शास्त्र म्हणतं the disciples were discouraged. की जे शिष्य जे होते ते निराश झाले होते, Disciple lost faith, की शिष्यांचा जो विश्वास गमावला होता and त्यांनी. all that Jesus did in 40 days, आणि 40 दिवसामध्ये येशू ख्रिस्तांनी जे काही केलं होतं, Jesus visited personally to his disciple, येशू ख्रिस्त वैयक्तिकरित्या त्याच्या शिष्यांबरोबर भेटला होता. and he was bringing all the disciples together. आणि तो सगळ्या शिष्यांना एकत्रित जमवत होता. In the day of Pentecost, पेंटिकॉस्टच्या त्या दिवशी when fully came, जेव्हा तो पूर्णपणे आला, the disciples were together. हे जे शिष्य होते ते एकत्रित होते. The reason of togetherness ते कारण होतं जे एकत्रित येण्याचं, is because Jesus went on visiting and building up their faith for the day of Pentecost. कारण येशू ख्रिस्त वैयक्तिकरित्या त्यांना जाऊन भेटत होता आणि त्यांचा विश्वास बांधत होता त्या पेंटिकॉस्टच्या If दिवसासाठी. Jesus wouldn't have visited them personally, I don't think they would have been together. They would be for to celebrate this feast. जर येशू ख्रिस्त त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या जाऊन त्यांनी त्यांचा विश्वास वाढवला नसता किंवा त्यांना भेट दिली नसती तर हा जो दिवस होता तो त्यांनी साजरा करू शकले नसते. Jesus went on. येशू ख्रिस्त जात होते He made Thomas. की त्यांनी ते थोमाला बनवलं, He built up his faith. त्यांनी त्यांचा विश्वास वाढवला, He made disciple. त्यांनी ते शिष्य बनवले, He built up his faith, their faith. आणि त्यांनी त्यांचा विश्वास वाढवला. Those two disciples were going back. त्याचे जे 2 शिष्य होते ते पुन्हा मागे चालले होते. Jesus visited them. येशू ख्रिस्ताने त्यांच्याकडे जाऊन He brought them back. त्यांना पुन्हा एकदा परत आणलं. Peter went on. की पेत्र निघून गेला होता, Jesus visited him. येशू ख्रिस्त त्याच्या जवळ गेला And all of them, Jesus brought them together. आणि सर्वांना येशू ख्रिस्ताने एकत्रित आणले. Jesus was building their faith. येशू ख्रिस्त त्यांचा विश्वास बांधत होता.
for the day of त्या Pentecost. पेंटिकॉस्टच्या त्या दिवसासाठी That building up their faith, तो त्यांचा विश्वास बांधणे Jesus got them together. येशू ख्रिस्ताने त्या सर्वांना एकत्र He आणलं. made them realize ती त्यांनी जाणीव करून दिली that He is not only dead, की ते फक्त तो मेला नाही, but He is risen from the dead. तो त्या मरणातनं पुनरुत्थित सुद्धा झाला Hey, आहे. let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. When they saw Jesus died, जेव्हा त्यांनी पाहिलं येशूला मेलेल्यात, they were going back. ते पुन्हा मागे वळून निघाले. But when Jesus visited them जेव्हा येशू ख्रिस्ताने त्यांना भेट दिली and they saw आणि त्यांनी जेव्हा पाहिलं that Jesus has risen from the की dead, येशू ख्रिस्त त्या मरणातनं पुनरुत्थित झाला Bible आहे, says they came together in upper room की शास्त्र म्हणते ते वरच्या मजल्यावरती ते एकत्र आले, because they knew कारण त्यांना माहित होतं there is something more to it now. का आता त्याच्यामध्ये काहीतरी जास्त आहे. The त्याच्यामध्ये work of Jesus is not की finished. येशू ख्रिस्ताचे कार्य पूर्ण झालं He नव्हतं. has risen from the तो dead, मरणातनं पुनरुत्थित झाला होता and work of Jesus is not finished. आणि ते येशू ख्रिस्ताचं कार्य संपलं नव्हतं. And now there is something more. आता त्याच्यामध्ये अजून काहीतरी शिल्लक And आहे the faith was built up, आणि त्यांचा विश्वास बांधला गेला and they होता came together, आणि ते सर्व एकत्र जमले and they came together in oneness. आणि ते एकत्रपणामध्ये ते एकत्र It आले. is very important हे खूप महत्वाचं आहे for the disciple to come together. की ते शिष्यांनी सगळे एकत्र यावे. No matter what you go through, तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जात असलं तरी one thing I want to tell you, मला एक तुम्हाला गोष्ट सांगू your द्या. answer is in resurrection of Jesus तुमचं Christ. उत्तर जे आहे ते येशूच्या पुनरुत्थानामध्ये आहे. No matter what you are going through, हरकत नाही तुम्ही कुठल्या परिस्थितीत जात आहात. Jesus has risen from the dead. येशू ख्रिस्त त्या मरणातनं पुनरुत्थित झाला आहे. Come to the place where you experience the resurrection of Jesus अशा Christ. ठिकाणी या की तुम्ही ते परमेश्वराचं पुनरुत्थानाचं जे कार्य आहे ते तुम्ही When अनुभवलं when आहे. you experience the resurrection of Jesus Christ, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थानाचं कार्य जेव्हा तुम्ही अनुभवता, I tell you, मी तुम्हाला सांगतो from there, त्या वेळेसपासून you know that Lord has something more about you. तुम्हाला माहिती की परमेश्वराकडे तुमच्यासाठी ते काहीतरी जास्त आहे. God is not finished off with you. परमेश्वर तुमच्यामधनं संपूर्ण केलं नाही त्याने. There's something more. त्याच्यामध्ये अजून काहीतरी जास्त Now आहे. these people, आता ही जी लोक होती they knew त्यांना माहित होतं there's something more. की त्याच्यामध्ये अजून काहीतरी जास्त आहे. And after all Jesus visited them, आणि येशू ख्रिस्ताने त्या सर्वांना भेट दिल्यानंतर their faith increased that together they were sitting in upper room. की त्यांचा जो विश्वास वाढला, ते एकत्रित जमले होते ते वरच्या माडीवरती. And when they were sitting together in upper room, ते त्या वरच्या मजल्यावरती जेव्हा ते एकत्रित बसले होते, Bible says शास्त्र म्हणतं that 50th day, की जो 50वा दिवस होता, Holy Spirit came upon them. पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला. Now Jesus who was with them, आणि येशू आता त्यांच्या बरोबर होता. now Jesus has come in them in the Holy Ghost. आणि येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यामध्ये तो आता Their उतरला. life was changed. की त्यांचं जीवन बदललं They were होतं. strengthened. त्यांना ते बलवान झाले They were होते. full of power. की ते सामर्थ्यवान झाले होते. Bible says, शास्त्र म्हणतं you shall have power after the Holy Ghost come upon you. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरेल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. When they receive the Holy Spirit, जेव्हा त्यांनी पवित्र आत्म्याला स्वीकारलं, they receive power of God. ते त्यांना देवाच्या सामर्थ्याची त्यांना प्राप्त झाली. And the Bible आणि says, शास्त्र म्हणतं they shook the world upside down. की त्यांनी त्या संपूर्ण जगाला वर खाली हलवलं. Now let me tell you, आता मला तुम्हाला सांगू द्या, when the Holy Spirit came upon them, जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, on that day when the Holy Spirit came, त्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, something happened there. काहीतरी घडलं त्या दिवशी. What happened there? काय घडलं त्या दिवशी? Let's read again 1 and 2. पुन्हा एकदा वाचूयात वचन 1 आणि 2. Scripture 1 and 2. पवित्र शास्त्रातनं 1 आणि 2 वचन पुन्हा एकदा वाचूयात आपण. Or book of Acts 2nd chapter. प्रेरितांच्या कृत्यामधलं वचन 1 आणि 2. दुसरा अध्याय वचन 1 आणि 2. And when the day of Pentecost was fully come, they were all with one accord in one place. And suddenly there came a sound from the heaven. Suddenly there came a sound from heaven, अचानक त्यांना तो सुसाट्याचा आवाज आला, As of a rushing mighty wind. as of a rushing mighty wind. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाटाचा आवाज आकाशातून नाद झाला. And it filled all the house where they were sitting. That the sound of the rushing wind filled all the house. की जो सुसाट्याचा जो ध्वनी होता त्याने संपूर्ण घराला भरून टाकले. Something happened on the day of Pentecost. काहीतरी घडलं त्या पेंटिकॉस्टच्या त्या दिवशी. What happened on the day of काय Pentecost? घडलं त्या दिवशी पेंटिकॉस्ट? When the Holy Spirit came, जेव्हा तो पवित्र आत्मा आला, they were filled with the Holy Ghost. ते पवित्र आत्म्याने भरून गेले Like होते. a tongues of fire came upon them. की जशा त्या अग्नीच्या जिभा त्यांच्यावरती आल्या They होत्या. were filled with the Holy Spirit. They prayed in tongues. की त्यांच्यावरती ते पवित्र आत्मा आला होता आणि ते अन्य भाषेत ते बोलू लागले. And the Bible says, आणि शास्त्र म्हणतं there came a sound from heaven. की तिथे आला तो जो स्वर्गातनं तो ध्वनी आला. There was a sound from heaven. की तो स्वर्गातून तो ध्वनी आला. My God, this day there was a sound from heaven. अरे या दिवशी तो स्वर्गातून तो ध्वनी They उतरला. heard the sound from heaven and rushing wind
की त्यांनी तो ऐकला, तो स्वर्गातून उतरलेला तो आवाज ऐकला आणि तो सुसाट्याचा वारा त्यांनी ऐकला. तो When they experienced, they ran towards the world. जेव्हा त्यांनी तो अनुभव घेतला तेव्हा ते जगामध्ये पळाले. Today, hearing the sound from heaven is very important. आज तो आकाशातून तो ध्वनी ऐकणे हे खूप महत्वाचं आहे. Today church has to hear the sound from heaven. आज मंडळीला गरज आहे की त्यांनी तो स्वर्गातून तो Today there are so many sound we have been hearing. आज आपण कित्येक प्रकारचे आवाज आपण ऐकत आहोत. Churches have so many sounds. की आज मंडळींमध्ये खूप सारे आवाज आहेत. So many voices. की खूप सारे ते आवाज. Let me tell you, my friend. मला तुम्हाला सांगू द्या मित्रांनो. Today sound from heaven. की तो जो स्वर्गातून जो has ध्वनी not आहे. been heard in the Holy Spirit. की आज तो पवित्र आत्म्यामध्ये ऐकला जात नाही. The sound from heaven. की जो स्वर्गातील तो जो नाद आहे. has not been heard in the की churches. तो मंडळीमध्ये ऐकला जात नाही. Today the sound from heaven needs to be heard in the churches. की आज तो स्वर्गातून जो ध्वनी आहे तो मंडळीमध्ये ऐकणे गरजेचं आहे. Unless you and I hear the sound from heaven. जोपर्यंत तुम्ही आणि मी तो स्वर्गातून आलेला आवाज ऐकत नाही. And the rushing wind of the Holy Spirit. आणि सुसाट्याचा जो वारा आहे तो पवित्र आत्म्याचा. We will not go out with the power. आपण बाहेर जाणार नाही ते सामर्थ्य होऊन. Today many voices are trying to stop the sound. पुष्कळशे आवाज आपला तो आवाज थांबवण्याचा प्रयत्न करत Today आहे. the church, आज ती मंडळी the sound from heaven needs to hear. की मंडळीला गरज आहे की जेणेकरून ते स्वर्गातील तो आवाज ऐकण्याची. Sound from heaven. की जो स्वर्गातील तो ध्वनी. Today we need to hear in the church sound from heaven. आज आपल्याला मंडळीमध्ये गरज आहे की आपण तो स्वर्गातील ध्वनी ऐकावा. Not what this one is saying and that one is saying. की कोण हे काय म्हणतो ते काय म्हणतो त्याचा Not आवाज this one नाही. is saying and that one is preaching. की तो कोण हा संदेश देतो किंवा तो संदेश देतो त्याचा आवाज नाही. Praise God for all the preaching. परमेश्वराची स्तुती सगळ्या संदेशांसाठी. But we need to hear sound from heaven. पण आपल्याला गरज आहे तो स्वर्गातील त्या ध्वनीचा आवाज These ऐकण्याची. days the need of the church is a sound from heaven. आजच्या दिवशी मंडळीची गरज आहे की जेणे तो स्वर्गातील ध्वनी ऐकावा. Once again I say these days we need to hear the sound from heaven. आजच्या दिवसाची गरज आहे की आपण तो स्वर्गातील ध्वनी ऐकावा. Church needs to open the ears towards the sound from heaven. मंडळीला त्यांचे कान उघडण्याची गरज आहे त्या स्वर्गातील त्या ध्वनीसाठी. Bible says, शास्त्र म्हणतं let the churches hear what the Spirit speaking to churches. मंडळीला ऐकू दे जे पवित्र आत्मा त्या मंडळीशी बोलत आहे. He that hears, की ज्यांच्याकडे कान आहेत त्यांनी ऐको. hear what the Spirit is speaking to the churches. ऐको जो आत्मा बोलत आहे त्या मंडळीशी. Today we need to hear the sound from heaven. आज आपल्याला गरज आहे त्या स्वर्गातील त्या ध्वनीचा ऐकण्याबद्दल. Praise God for people mind. परमेश्वराची स्तुती असो लोकांच्या मनासाठी. Praise God for people opinion. Praise God for head knowledge. परमेश्वराची स्तुती असो त्या लोकांच्या त्या सल्ल्यासाठी. Praise God for all the teaching. परमेश्वराची स्तुती असो त्या सगळ्या त्या शिक्षणाबद्दल. But these are the days the church really need. हेच ते दिवस आहेत की मंडळीला खरंच त्याची गरज आहे. People really need. लोकांना गरज आहे. It's sound from heaven. लोकांना गरज आहे ऐकण्याची तो स्वर्गातून जो उतरणारा जो ध्वनी आहे त्याचा. The Pentecost day under the anointing of the Holy Spirit brought the sound from heaven. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली त्यांनी तो आवाज आणला त्या स्वर्गातनं. Today many people have turned the sound of heaven to their voices. की आज पुष्कळशा लोकांनी ते बदलला आहे जो स्वर्गातला जो ध्वनी आहे आणि त्यांच्या आवाजामध्ये. We don't need the information. आज आपल्याला ती माहिती असणे गरजेचं Praise नाही. God for all the information. परमेश्वराची स्तुतीचा सगळ्या माहितीबद्दल. But we need revelation पण today. आज आपल्याकडे ते प्रगटीकरण असणं गरजेचं आहे. Information will change your mind. तिची माहिती असणे आपल्याचं मन बदलेल. But the revelation will change your life. पण प्रगटीकरण तुमचं जीवन बदलेल. Today we have so much information. आज आपल्याकडे भरपूर गोष्टीची माहिती आहे. Let me tell you, my friend, मला तुम्हाला सांगू द्या माझ्या मित्रांनो. when we find today जेव्हा आपण पाहतो आज so much of information, पुष्कळ सालीची माहिती आहे. full of information. पूर्णपणे ती माहिती असणे. When you go through all the YouTube, you go through Facebook, praise God, this lot of information. जेव्हा आपण फेसबुक बघतो, जेव्हा आपण युट्यूब बघतो, त्याच्यामध्ये खूप पुष्कळ सारी आपल्याला माहिती मिळते. There's nothing wrong. की हे काही चुकीचं नाही. But these days, पण आजच्या ह्या दिवशी information has to bring us to the revelation. ती जी माहिती आहे ती आपल्याला प्रगटीकरण आणणे गरजेचं आहे. Bible says, शास्त्र म्हणतं book of Mark 5th chapter, was a woman. की तिथे एक स्त्री होती. This woman was suffering 12 years with the issue of blood. की ही जी स्त्री होती ती 12 वर्ष त्या रक्तस्रावाच्या
परिस्थितीतनं जात होती. she heard about Jesus. तिने येशू बद्दल ऐकलं And होतं. when Jesus was passing, जेव्हा येशू तिथनं चालला होता, in spite of all the crowd, की या संपूर्ण त्या गर्दीमधून, in spite of her weaknesses, तिच्या जे अशक्तपणा असतानाही, in spite of her uncleanness, की तिच्या त्या अशुद्धपणा असतानाही, she had all the information about Jesus. तिला सगळी माहिती होती येशू ख्रिस्ताबद्दल. Perhaps she knows that he is a healer. तिला माहित होतं की तो आरोग्य देणारा Perhaps आहे. she knew that how he healed this blind man and how he healed that one. तिला माहिती होती की त्यांनी ह्याला कसं आरोग्य दिलं, तिने त्या आंधळ्या मनुष्याला कसं She बरं heard केलं. from all the people. तिने सगळ्या लोकांकडनं ऐकलं होतं. But her information was not sufficient. पण तिची ती माहिती ती पुरेशी नव्हती. She had to press through तिला ते स्वतःला ढकलावं लागलं and touch the hem of the garment of Jesus आणि येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला तिला स्पर्श करावा and लागला make her information into आणि revelation. तिच्या माहितीला तिने प्रगटीकरणमध्ये बदलीकरण करावं Today लागलं. information is not enough. We need the revelation. आज आपल्याला माहिती असणं पुरेशी नाही, पण आज आपल्याला प्रगटीकरण असणं गरजेचं आहे. Revelation needs to have today. आज प्रगटीकरण असणं गरजेचं आहे. Jesus said church will be built upon revelation. येशू म्हणतो की आपलं जे मंडळी आहे ती प्रगटीकरणावरती स्थापित होईल. He said to disciple, तो त्याच्या शिष्यांना बोलला, what people say about me? काय लोक म्हणतात माझ्याबद्दल. And disciple says, आणि त्याचे शिष्य बोलले, Lord, some says काय ते म्हणतात, देवा काही म्हणले that you are Elijah, की तुम्ही एली आहात, some say you are prophet, की तुम्ही कोण संदेष्टे आहात, some say you are John the Baptist, तुम्ही कोण म्हणतं की तुम्ही योहान बाप्तिस्मा करणारे आहात. some say this and some say that. काही लोक हे म्हणतात, काही लोक ते And म्हणतात. Jesus turned and asked them, आणि येशू मागे वळला आणि त्यांना विचारलं, who do you say I am? तुम्ही कोण, तुम्हाला काय वाटतं की मी कोण आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, it is so nice to have all the information about what people are talking about Christ. हे किती चांगलं आहे की सगळी माहिती असणे की लोक ख्रिस्ताबद्दल काय बोलत आहेत. Once again I tell you, पुन्हा एकदा मी तुम्हाला it सांगतो, is so nice हे किती चांगलं आहे to listen all the messages. की हे ते संदेश ऐकणं. It is so nice हे किती चांगलं आहे to listen about all that about Jesus, की येशू ख्रिस्ताबरोबर संपूर्ण सगळ्या गोष्टी ऐकणं, what people are saying. की लोक काय म्हणत आहेत. You know, my friend, तुम्हाला माहिती आहे का today a मित्रांनो, lot of information. आज पुष्कळशी माहिती. Some says काही म्हणतात it's the right की preaching. हे योग्य संदेश आहे, Some says काही म्हणतात the best की preaching. हे उत्तम संदेश आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का thank मित्रांनो, God for all the information. धन्यवाद ह्या सगळ्या माहितीसाठी. But let me tell you, my friend, पण मला तुम्हाला सांगू द्या माझ्या मित्रांनो, you can talk about information from people. की तुम्ही बोलू शकता त्या माहितीबद्दल लोकांशी, But Jesus said, पण येशू म्हणतो, who do you say I am? तुम्ही कोण म्हणता मी कोण आहे. I want to ask you today. आज मला तुम्हाला विचारायचं, Forget about what this one has preached and that one has preached. Let me tell you, who do you say Jesus is? विसरून जा ह्याने काय संदेश दिलाय, त्याने काय संदेश दिला. फक्त तुम्हाला विचारतो की आज येशू कोण आहे. Your life shows तुमचं जीवन दर्शवतं whom do you believe in Jesus? की तुम्ही कशामध्ये कसे विश्वास ठेवता येशू Who ख्रिस्तावर, do you say Jesus is? की कोण आहे येशू ख्रिस्त म्हणून. It is very easy हे खूप सोपं आहे to talk about this one and that one. ह्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीबद्दल बोलणं. But let me tell you, पण मला तुम्हाला एक सांगू द्या, it's time that you need to have your personal revelation about God. ही वेळ आहे की तुम्हाला तो वैयक्तिक प्रगटीकरण मिळालं पाहिजे देवाकडून. And Peter said आणि पेत्र म्हणाला to Jesus येशू ख्रिस्ताला that you are the Christ, की तूच पेत्र म्हणाला येशू ख्रिस्ताला की तो ख्रिस्त आहे, Son of the living God. की तो जिवंत देवाचा पुत्र, You are the Christ, की तू ख्रिस्त आहे, the Son of living की God. जिवंत देवाचा And when पुत्र. Peter said this, आणि जेव्हा पेत्र हे म्हणाला, Jesus said, येशू म्हणाला this is not revealed to you by flesh and the blood. की हाडा आणि मांसाने तुला हे प्रगटीकरण दिलं नाही, This is revelation by my Father. की माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलं And आहे. upon this revelation, आणि ह्या I will प्रगटीकरणावर build my church. मी माझ्या मंडळी बांधीन. Peter, you are rock. पेत्र तू खडक आहेस. I was talking to some person. मी कुणाशी तरी कुठल्या तरी व्यक्तीशी He बोलत said, होतो. no, Peter was rock. तो म्हणला नाही नाही नाही, पेत्र तो खडक होता. I said, no, my friend. मी म्हणलं नाही माझ्या मित्रा. The second chapter, जो दुसरा अध्याय आहे, Jesus said to Peter, येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला Satan get thee behind. की शैताना मागे हो. But in this chapter, पण ह्या अध्यायामध्ये Jesus has said, येशू म्हणाला you are the rock. की तू तो खडक आहेस. Upon this rock, आणि ह्या खडकावरती, that Jesus is Son of God. की या खडकावरती की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र He आहे, is a Messiah. की तो मसीहा He आहे, is a Son of God. की तो देवाचा पुत्र आहे. Upon this revelation, त्या upon प्रगटीकरणावरती, this rock, या खडकावरती I will build my church. मी माझ्या मंडळीची स्थापना Today, करीन. church is built up not on information of what he says and this says and that says.
church is built up on the information, on the revelation of God. आज मंडळीची स्थापना झाली काय, जे माहिती नाही की जो हे म्हणतो ते म्हणतो, पण आज मंडळीची स्थापना झाली जे काय प्रगटीकरण आहे त्याच्यावरती. Hey, I tell you once again, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, let us not hedge anybody else's eggs. आज आपण दुसऱ्यांच्या अंड्यांना ऊब देऊ नये. Let's not hedge anybody else's eggs. आज आपण दुसऱ्यांच्या अंड्यांना ऊब देऊ नये. Take this one preaching, that one preaching, this one preaching, that one preaching, and try to make it your own. ते ह्याच्याकडनं संदेश ऐकून त्याच्याकडनं संदेश घेऊन तो तुमचा स्वतःचा बनवण्याचा प्रयत्न करू नका. Let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, it will not work. हे कार्य होणार नाही. Those eggs will break की ते जे अंडे आहेत ते तुटतील and they will not look like you. आणि ते तुमच्यासारखे दिसणार नाहीत You will never have peace. आणि तुम्हाला कधीही ती शांती नसणार. Ask God for your own revelation. परमेश्वराकडे मागा तुमच्या स्वतःच्या Today प्रगटीकरणासाठी. people don't need only teaching, they need revelation. आज लोकांना फक्त शिक्षणाची गरज नाही, पण त्यांना प्रगटीकरणाची सुद्धा गरज My, आहे. today lot of information. आज खूप सारी माहिती आहे, Only information. खूप फक्त माहिती. You know, people are giving only information. लोकांना फक्त ती माहिती मिळत आहे. But I tell you, पण मी तुम्हाला सांगतो, praise God, परमेश्वराची स्तुती there are असो man and woman की तिथं स्त्री आणि पुरुष आहेत who carries the revelation from above. की जे पवित्र जे प्रगटीकरण घेऊन चालले आहेत. Today church is built on the revelation. आज मंडळीची स्थापना झाली आहे त्या प्रगटीकरणावर. When God said to Adam, जेव्हा देव आदमाला बोलला thou shalt not eat this fruit, otherwise surely you will die. की ह्या तू झाडाचं फळ खाऊ नको ना निश्चितच तू मरशील. That was revelation to Adam. ते प्रगटीकरण होतं आदमासाठी. But for Eve it was just information. फक्त एक माहिती होती. Satan came to the person who has information. सैतान अशा व्यक्तीकडे आला ज्याच्याकडे फक्त ती माहिती होती. Did really God said that? खरंच तो देव बोलला आहे का तसं? Did really God said that? खरंच तो देव तसं बोलला आहे का? That if you eat this fruit you will surely die. तर जर तू हे फळ खाल्लं तर तू निश्चितच मरशील. Information can change but revelation will not change. माहिती बदलू शकते पण प्रगटीकरण बदलू शकत नाही. Blind follows blind. आंधळा आंधळ्याच्या मागे जातो. Blind follows blind. आंधळा आंधळ्याच्या मागे जातो. Let me tell you my friend. मला तुम्हाला सांगू द्या माझ्या If मित्रांनो, one blind man is there, जर एक आंधळा माणूस तिथं you असेल ask that blind आणि man, त्या आंधळ्या माणसाला आपण विचारलं you tell that blind man आणि तुम्ही त्या आंधळ्या माणसाला मग सांगितलं that sky is red की जर आपण म्हणलं की आकाश लाल आहे and the trees are yellow आणि जे झाड आहेत ते पिवळे आहेत and you tell him, आणि जर तुम्ही त्याला सांगताय he will believe you तो तुमच्यावर विश्वास ठेवेल and he will always say, आणि तो कायम म्हणत राहील sky is red, की जे आकाश आहे ते लाल आहे, tree is yellow, की जे झाड आहेत ते पिवळे आहेत. because he has not seen it. कारण त्यांनी ते कधी पाहिलं He नाही, only heard त्यांनी फक्त ते ऐकलंय or he must have felt it. किंवा त्यांनी त्याला ते जाणीव झाली असेल. You know my friend, तुम्हाला माहिती काय माझ्या मित्रांनो, he's got only information. त्याच्याकडे फक्त ती माहिती आहे. But when his eyes are open, पण जेव्हा त्याचे डोळे उघडतात he said, no, sky is blue, तेव्हा तो म्हणतो की नाही हे जे आकाश निळं आहे no, trees are green, आणि जे झाड आहेत ते हिरवे आहेत and nobody can deceive him. आणि कुणी त्यांना फसवू शकत नाही. Because now he does not have information, now he has revelation. आता त्याच्याकडे माहिती नसून त्याच्याकडे ते प्रगटीकरण आहे. Once again I tell you, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, don't go to people अशा लोकांकडे जाऊ नका who has not experience. ज्यांनी कधीही अनुभव घेतला नाही. Don't go to people अशा लोकांकडे जाऊ नका who has not experience. ज्यांनी कधी अनुभव घेतला नाही. You know my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, people who have no experience, they have only information. ज्या लोकांकडे अनुभव नसतो त्यांच्याकडे फक्त ती माहिती असते And information will lead you nowhere. आणि ती माहिती तुम्हाला कुठेही घेऊन जाणार It नाही. will only remain in your mind. ते तुमच्या फक्त मनामध्ये राहील. My friend, माझ्या मित्रांनो, today I hear many people आज मी पुष्कळशा लोकांचं ऐकतो speaking about the Holy Spirit. बोलतात की पवित्र आत्म्याबद्दल. I feel sad about them मला खूप वाईट वाटतं त्यांच्याबद्दल, because they don't know. कारण त्यांना माहित नाही. You know, I don't criticize them. मी कुणालाही Why? Worst thing is that blind follows blind. मी कुणावरही टीका करत नाही. वाईट गोष्ट ही आहे की आंधळ्याच्या मागे And जातो. they're proud. I've got 1,000 followers. I've got 5,000 followers. I got 10,000 people heard this message. 15,000. But blind is leading blind. आणि त्यांना गर्व वाटतो की मी 10,000 मी या लोकांना माझ्या मागे फॉलोअर्स आहेत, 15,000 लोकांनी माझा संदेश ऐकला, पण आंधळ्याच्या मागे चालतो. My friend, let me tell you. माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला सांगू द्या, Don't follow the people with information. Follow the people with revelation. अशा लोकांच्या मागे जाऊ नका ज्यांच्याकडे माहिती आहे. अशा लोकांच्या मागे जा ज्यांच्याकडे ते प्रगटीकरण Today आहे. churches need revelation. आज मंडळींना प्रगटीकरण असण्याची गरज आहे. Again I say, पुन्हा एकदा मी तुम्हाला I सांगतो, see lots today आज मी खूप साऱ्या गोष्टी बघतो that people are teaching. की लोक शिकवत आहेत Holy Spirit is wrong. पवित्र आत्मा चुकीचा आहे, Praying in tongue is wrong. की अन्य भाषेत बोलणं चुकीचं आहे, This is like that and that is like that. हे असं आहे ते तसं आहे. Who's saying? कोण म्हणतंय?
Who's saying? कोण म्हणते? He's saying तो म्हणतोय who has not experienced. ज्यांनी कधी अनुभव घेतला नाही. You know, my friend, तुम्हाला माहिती का in मित्रांनो, Hindi one saying is there. हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे, You may criticize me, but doesn't matter. तुम्ही टीका करू शकाल पण काही हरकत नाही. कबर का हाल से मुर्दा ही जाने. कबरेतल्याच माणसाला माहिती की त्याचे काय हाल आहे. Outside people only can give opinion and some information. बाहेरची लोक फक्त तुम्हाला काही माहिती देऊ शकतील. But inside what happens? पण आतमध्ये काय घडतं Only that person knows it. फक्त त्याच व्यक्तीला कळून येतं. My friend, let me tell you. माझ्या मित्रांनो मला तुम्हाला सांगू द्या. The person who's filled with the Holy Ghost. जे व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेले You आहेत, know, you ask these 12 disciples. की तुम्ही विचारा या 12 शिष्यांना, They were filled with the Holy Ghost. ते पवित्र आत्म्याने भरून गेले होते. They will tell you. ते तुम्हाला सांगतील. Exact. तसंच You ask the Pentecostal churches पेंटिकॉस्टच्या त्या मंडळींना तुम्ही which are विचारा filled with the Holy की Ghost. ज्या पवित्र आत्म्याने भरलेल्या This आहेत, Pentecost is not की information. हे पेंटिकॉस कुठली माहिती नाही, This Pentecost is experience. की ही पेंटिकॉस हे एक अनुभव आहे. You ask the Pentecostal churches. तुम्ही ते पेंटिकॉस्टल मंडळींना विचारा, They will tell you ते तुम्हाला सांगतील what is Holy की Spirit, पवित्र आत्मा म्हणजे what कोण, is praying in tongue, अन्य भाषेत बोलणे म्हणजे काय, what are signs and wonders. काय चिन्ह आणि चमत्कार म्हणजे Today काय. I am not saying anything. आज मी काहीच बोलत नाहीये, You only see तुम्हीच पहा which are the church they are growing, कुठल्या मंडळी आहेत ते वाढत आहेत, which are the church doing signs and की wonders, कुठल्या ज्या मंडळी आहेत ते चिन्ह आणि चमत्कार करत which आहेत, are the churches की कुठल्या अशा मंडळी आहेत that you find Jesus is की alive, जिथं तुम्ही पाहता की येशू जिवंत आहे, which are the की churches कुठल्या अशा मंडळी आहेत are criticized की today ज्यांच्यावरती टीका होत आहेत, because they are filled with the Holy Spirit. कारण आज ते पवित्र आत्म्याद्वारे भरून गेले Once आहेत. again I tell you, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, if you follow blind, you are responsible for your fall. की जर तुम्ही आंधळ्याच्या मागे जालात, तुम्ही त्या आंधळ्या व्यक्तीच्या मागे जाल तर तुम्ही तुमच्या पडण्यासाठी कारणीभूत These आहात. days we need revelation, आजच्या दिवशी लोकांना and प्रगटीकरणाची गरज आहे. revelation comes from God. आणि प्रगटीकरण देवाकडनं येतं. Revelation comes from God. प्रगटीकरण देवाकडनं येतं. One revelation एक प्रगटीकरण can change your whole life. तुमचं संपूर्ण जीवन बदलू One शकतं. revelation एक प्रगटीकरण can change the church. की मंडळी बदलू शकतं. We need one revelation. आपल्याला आज एका प्रगटीकरणाची गरज आहे. Bible says शास्त्र म्हणतं, when Israel came out of Egypt, जेव्हा इस्रायली लोक त्या मिस्री देशातनं बाहेर they आले, were going to promised land. जेव्हा ते वचनदत्त भूमीमध्ये जात They होते, came to a place called Mara. ते अशा ठिकाणी आले ज्या जागेचं नाव मारा There होतं, was a bitter water की जिथं कडू पाणी होतं, from child till the older person, की त्या लहान बाळापासून त्या वृद्ध वयाच्या from this लोकांपर्यंत, corner to that corner. ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत, There is no other way to cross. की कुठलेही असे मार्ग नव्हता पलीकडे There was जाण्यासाठी, only that bitter water, की फक्त ते कडू पाण्याचे and द्वारे, they all began to cry and murmur. आणि ते सगळेजण रडू लागले आणि कुरकुर करू लागले. And God gave revelation to आणि Moses. देवाने मोशेला प्रगटीकरण दिलं. He said, तो म्हणाला break the branch of this tree की तो ह्या झाडाची तू फांदी तोड and dip it in this water. आणि या पाण्यामध्ये ते बुडव. And Moses did it. आणि मोशेने तसं केलं, And almost 35 lakhs people drank that water that was bitter, it became sweet. आणि ते 35 लाख लोकांनी ते पाणी पिलं जे कडू होतं ते नंतर गोड झालं. Let me tell you, one revelation can change everything. तुम्हाला मला एक गोष्ट सांगू दे, एक प्रगटीकरण सगळ्या गोष्टी बदलू शकतं. Hear the sound from heaven. तुम्ही ऐका तो स्वर्गातला तो ध्वनी. Sound from heaven brings revelation. स्वर्गातला तो ध्वनी प्रगटीकरण आणतं. Sound of spirit brings revelation. तो आत्म्याचा ध्वनी तो प्रगटीकरण These आणतं. disciples got revelation. या शिष्यांना प्रगटीकरण They heard a मिळालं, voice from heaven. की त्यांनी तो ध्वनी ऐकला त्या स्वर्गातनं, Rushing wind. की तो सुसाट्याचा वारा, The voice from heaven. स्वर्गातील ध्वनी. And the Bible आणि says, शास्त्र म्हणतं with that revelation की तो जे प्रगटीकरण होतं and the strength of rushing wind, आणि तो जो सामर्थ्य होते सुसाट्याच्या they वाऱ्याचं, ran towards the world की ते जगाकडे धावत and गेले they shook the world. आणि त्यांनी ते जग हलवलं. They never had any information. त्यांच्याकडे कुठलीही अशी माहिती नव्हती. They never had any Bible, New Testament. त्यांच्याकडे कुठलंही असं पवित्र शास्त्र नवीन They had कराराचं. nothing but the Holy Spirit. त्यांच्याकडे कुठलीही गोष्ट नव्हती पण पवित्र आत्मा. And they carried the revelation. आणि त्यांनी ते घेऊन गेले ते प्रगटीकरण. And you know the secrets of the earlier disciples? तुम्हाला माहिती का आधीचे जे शिष्य होते त्यांचं जे एक रहस्य, Once again, listen. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, Secret of the earlier disciples, जे आधीचे जे शिष्य होते त्यांचं जे रहस्य आहे that they knew no defeat. की त्यांना कुठलंही हार माहित नव्हती. Success of those disciples, की विजय जो होता त्या शिष्यांचा, because in their dictionary there was no defeat. त्यांच्या त्या शब्दकोशामध्ये हार कुठंच नव्हता. Once you have the revelation of God, जेव्हा तुमच्याकडे जेव्हा प्रगटीकरण येतं your देवाचं, life changes, तुमचं जीवन your बदलतं, church changes. तुमची मंडळी Today बदलते. we need the revelation, आज आपल्याला प्रगटीकरणाची गरज lot of आहे. information.
पुष्कळशी माहिती आपल्याकडे आहे. that woman had lot of information, त्या स्त्रीकडे खूप सारी माहिती होती, but nothing was changing. पण स्वतः काहीच बदल घडत नव्हता तिच्यामध्ये. She pressed through ती स्वतःला ढकललं तिने and brought her information. She turned her information to revelation. तिने स्वतःला ढकललं आणि स्वतःची जी माहिती होती ती प्रगटीकरणामध्ये बदलली. She said in her heart, तिने तिच्या हृदयामध्ये if I बोलली touch the hem of his garment, की मी त्याच्या फक्त त्या वस्त्राला जर स्पर्श केलं I shall be healed. मला आरोग्य मिळेल. And with that आणि revelation, त्या प्रगटीकरणाद्वारे she went ahead. की ती पुढे गेली. And the Bible आणि says शास्त्र she म्हणतं was totally healed. ती संपूर्णपणे तिला आरोग्य My मिळालं. God, these days we need revelation. हे प्रभू, आज आपल्याला त्या प्रगटीकरणाची We need गरज to hear आहे. voice from heaven. आज आपल्याला तो स्वर्गातनं ध्वनी ऐकण्याची गरज आहे. Today in the church, आज सगळ्या मंडळीमध्ये rarely you hear the voice from heaven. क्वचितच आपण तो स्वर्गातील ध्वनी Today with the ऐकतो. believers, आज आपण विश्वासणाऱ्यांमध्ये rarely you hear the voice from heaven. क्वचितच तो आपण स्वर्गातील ध्वनी ऐकतो. Everybody talks their mind, प्रत्येक जण त्यांचं मन बोलतं their failure, की त्यांचं their trouble, त्यांचा हार, their jealousies. त्यांची ईर्ष्या. My friend, माझ्या मित्रांनो, let me tell you, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. people are only listening to messages लोक फक्त ते संदेश ऐकत आहेत that they might find some fault or some weaknesses to criticize. की लोक ते संदेश ऐकत आहेत जेणेकरून त्यांना अशी काहीतरी कमजोरी मिळेल जेणेकरून ते. But my friend, out of all messages, one word of revelation can change your life. पण माझ्या मित्रांनो, संपूर्ण संदेशामध्ये एका फक्त शब्दाचं प्रगटीकरण तुमचं जीवन बदलेल. When you read जेव्हा आपण वाचतो in Old Testament, जुन्या करारामध्ये, the book of Exodus 32nd chapter, जेव्हा आपण बघतो निर्गमनचा 32वा अध्याय, book of Exodus 32nd chapter, निर्गमनचा 32वा अध्याय, Bible says शास्त्र म्हणतं the feast of Pentecost, तर तो पेंटेकॉस्टचा जो सण होता, people came out of the Egypt. लोक त्या मिस्री देशातनं बाहेर आले They were going to the promised land. की ते त्या वचनदत्त भूमीमध्ये जात होते. First they were delivered. पहिली त्यांची सुटका झाली The feast of Passover. की त्या वलांडण्याच्या सणामध्ये, They went to Red Sea. की ते त्या तांबड्या समुद्रातनं बाहेर The पडले. feast of unleavened की bread. तो बेखमीर भाकरीचा सण, They came out of the Red Sea. की ते त्या तांबड्या समुद्रातनं बाहेर आले. The feast of first fruit. की तो प्रथम पेंडीचा जो सण And होता. after 50 days, आणि 50 दिवसानंतर they came to Mount Sinai. की ते सनय पर्वतापाशी आले. And when they came to Mount Sinai, जेव्हा ते सिनाई पर्वतापाशी आले, that was the 50th day तो 50वा दिवस होता where God came upon the Mount Sinai. They saw God coming on the mountain. जिथं देव त्या सिनाई पर्वतावर आला. त्यांनी पाहिलं देव त्या सिनाई पर्वतावर उतरला. Before they saw all the miracle of God. त्यांनी त्याच्या आधी बघितले देवाचे सर्व चमत्कार. But this is the first time they are seeing God in the fire. की आज यावेळेस ते प्रथमतः बघत आहेत परमेश्वराला त्या अग्नीमध्ये. Now they are trembling. आता ते थरथर कापले. Now they are scared. आता ते त्यांना They looked at God on the fire. आता ते भयभीत झाले. त्यांनी देवाला त्या अग्नीमध्ये पाहिलं. They saw Moses going up. त्यांनी पाहिलं की मोशे वर जात होता. They said to Moses, ते मोशेला म्हणाले, please, कृपा करून you only go up and bring God's message to us. की तुम्हीच फक्त वरती जा आणि देवाचा संदेश आमच्यासाठी तुम्ही आणा. You be a mouthpiece of God. की तुम्ही त्या देवाच्या मुखाचे. It shouldn't happen that we go and we die over there. असं न हो की आम्ही तिथं जाऊ आणि आम्ही मरून जाऊ. And Bible आणि says शास्त्र म्हणतं Moses went on the mountain. मोशे त्या पर्वतावर गेला. God was speaking to Moses. देव मोशेशी बोलत होता. And Bible says आणि शास्त्र म्हणतं God gave him 10 commandments. देवाने त्याला 10 आज्ञा दिल्या. And let me tell you, आणि मला तुम्हाला एक गोष्ट in सांगू Old द्या. Testament Pentecost, त्या जुन्या करारातल्या पेंटिकॉस्ट मध्ये God came in the fire देव अग्नीच्या रूपात आला upon the mountain. त्या पर्वतावरती. In the New Testament Pentecost, आणि नवीन कराराच्या पेंटिकॉस्ट मध्ये God came in the fire देव अग्नीमध्ये आला and dwelt in disciples. आणि त्यांनी त्या शिष्यामध्ये वसती केली. In the Old Testament, जुन्या करारामध्ये when the God came जेव्हा देव आला and Moses took the 10 commandments, आणि मोशेने ते 10 आज्ञा घेतले. Bible says शास्त्र म्हणतं in New Testament, नवीन करारामध्ये the Spirit of God has written the commandment upon the tablets of your heart. की जेव्हा ते नवीन करारामध्ये पवित्र आत्म्याने तुमच्या हृदयावरती ते 10 आज्ञा लिहिल्या. Moses brought the commandment down. की मोशेने ते 10 आज्ञा खाली आणल्या. Because of the disobedience of Israel, 3,000 people died. कारण इस्रायल लोकांची ते अवज्ञा केल्यामुळे 3000 लोक मरण पावली. And in New Testament, आणि नवीन करारामध्ये in day of Pentecost, त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी 3,000 people got saved. 3000 लोकांचं तारण झालं. This is a ministry of grace. ही ती कृपेची जी सेवा होती ती आहे. Let me tell you, मला तुम्हाला सांगू when द्या. Moses was with God जेव्हा मोसे देवाबरोबर होता and people down,
आणि लोक खाली could not wait upon Moses. की ते मोशेवरती थांबू शकत And नव्हते. what happened? आणि काय झालं? They said, ते म्हणाले now we don't know what happened to Moses. आता आम्हाला माहित नाही की मोशेला काय झालं, What happened to Joshua? योशुआला काय झालं. They went to the elders of the Israel. ते जे पुढारी होते इस्रायलचे त्यांच्याकडे ते गेले And they did not know what to do. आणि त्यांना समजून आलं नाही त्यांनी काय करावं. And they said, आणि ते म्हणाले bring all your earrings की तुमच्या ते सगळ्या कानातल्या कुंडल्या आणा and put it in the fire. आणि त्या अग्नीमध्ये टाका. And they all brought the earring. आणि त्यांनी ते कानात सोन्याच्या कुंडल्या आणल्या Listen to them. आणि त्यांचं ते ऐका. They listened to them त्यांनी त्यांचं ऐकलं and put all the earrings. आणि सगळ्या त्या कुंडल्या त्यांनी टाकल्या. And they made the golden calf. त्यांनी सगळ्या त्या कुंडल्या टाकल्या आणि ते सोन्याचे ते वासरू तयार केलं. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं, they say, this is your God. आणि शास्त्र म्हणतं हे ते म्हणतात की हे आता तुमचं देव And आहे. people started following आणि लोक त्याच्या मागे जाऊ लागली because they did not know. कारण त्यांना माहित नव्हतं. They thought these people were close to Moses. कारण त्यांना असं वाटलं की ही लोक मोशेच्या जवळ होती, They can guide them. ते त्यांना मार्गदर्शन करत They होते, can help them. ते त्यांना मदत करत होते. And you know, my आणि friend, तुम्हाला माहिती का माझ्या it मित्रांनो, was dangerous. हे खूप घातक होतं. Dangerous हे खूप घातक होतं to have the mind of some people, not the mind of God. की देवाचं मन न जाणणे पण कुठल्या व्यक्तीचं मन जाणणे. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, and Bible says, आणि शास्त्र म्हणतं God said to Moses, देव मोशेला म्हणाला go down, तू खाली जा, go down. खाली जा. Your people have been corrupt. देव मोशेला म्हणाला की तुझी लोक भ्रष्ट झाली आहेत, Go down. खाली जा. And Moses came down आणि मोशे खाली आला and Joshua met him. आणि योशुआ त्याला भेटला. And let's read that scripture. आणि आपण ते वाचूयात अध्यायातनं. Let us read book of Exodus, निर्गमनच्या 32व्या अध्यायातनं आपण पाहूयात. 32nd chapter, 32वा अध्याय 17 आणि 18 वचन. 17 and 18th verse. And when Joshua heard the noise of the people as they shouted, As the Joshua heard the noise of the people as they shouted, he said unto Moses, he said unto Moses, there is a noise of war in the camp. there is a noise of war in the camp. And he said, It is not the voice of them that shout for mastery, it is not of the voice of them that shout for victory, neither is it the voice of them that cry for being overcome. and neither there is a voice of the sound that comes for the overcome. But the noise But, of okay. but the noise of them that sing do I hear. योशुआने लोकांच्या गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे. तो म्हणाला, हा आवाज येत आहे तो विजय उत्सवाचा नव्हे अथवा पराभवाचाही नव्हे. तो आवाज विजय उत्सवाचा नाही नव्हे आणि पराभवाचाही नव्हता, पराभवाचा पण नव्हता, तर गाण्याचा आवाज मला ऐकू येत आहे. तर गाण्याचा आवाज मला ऐकू येत आहे. You know, when Moses came down with 10 commandments, जेव्हा मोशे तो 10 आज्ञा घेऊन खाली उतरले, God told him on the mountain, go down, your people are corrupt. की देवाने त्याला सांगितलं त्या पर्वतावर तुझी खाली जा, तुझी लोक भ्रष्ट झाली They आहेत. made a golden calf. त्यांनी तो सोन्याचा वासरू बनवला आहे. On this Pentecostal day, या पेंटिकॉस्टच्या दिवशी, on this Pentecost experience, की या पेंटिकॉस्टच्या त्या अनुभवामध्ये, when Moses brought the word, की जेव्हा मोशेने ते वचन आणलं, already they had broken the word. की त्यांनी ते आधीच त्या वचनाचं त्यांनी मोडलं होतं. They had gone and taken the wrong information from people. ते गेले आणि चुकीच्या माहिती जमा केल्या होत्या लोकांकडून. And all that they were doing, आणि सर्व काही गोष्टी ते करत होते. they made a golden calf. त्यांनी ते सोन्याचं वासरू तयार केलं And होतं. the Bible आणि says, शास्त्र म्हणतं everybody did according to what they felt. प्रत्येकाने जसं त्यांना वाटलं तसं त्यांनी केलं. There was no submission. की कुठेही तिथं There was no authority. कुठेही तिथं अधिकार नव्हता. There was no binding. की तिथं कुठेही बांधिलकी नव्हती. Everybody did प्रत्येकाने जसं केलं, what they felt like doing. ज्यांना जसं वाटलं तसं त्यांनी प्रत्येकाने केलं. And Joshua said, आणि योशुआ म्हणाला, I hear the sound मी ऐकत आहे तो ध्वनी, in the camp, की त्या छावणीमध्ये, sound of victory. की तो विजयोत्सवाचा ध्वनी. And Moses said, आणि मोशे म्हणाला, it's not the sound of victory, तो विजयोत्सवाचा ध्वनी नाही, neither the sound of overcomer. की तो पराभवाचाही ध्वनी नाही, It's only a song की तो फक्त त्या गाण्याचाच आवाज आहे, of corrupt की ते भ्रष्ट झालेला, entertainment. की ते. Let me tell you, my friend, today in the churches,
the sound of victory is not coming. आज आपल्या मंडळीमध्ये ती जय घोषणाची जी काही विजय उत्सवाचा आवाज येत नाही. You see, people are crying for their problem. आज आपण पाहत आहोत की लोक रडत आहेत त्यांच्या They are समस्यांसाठी, not hearing sound from heaven. की ते ऐकत नाहीत ते स्वर्गातून तो ध्वनी, They are having sound of their feeling, की ते त्यांच्या sound of their की problem, त्यांच्या समस्यांचा तो आवाज ते ऐकत sound आहेत, of their trouble, की त्यांच्या त्या परिस्थितीचा तो आवाज sound ऐकत of what आहेत, is की happening. काय घडत आहे त्याचा तो आवाज ते And ऐकत from their आहेत. mouth they are doing one thing. आणि त्या सगळ्या गोष्टीतनं ते एक गोष्ट करत He आहे did like this, की ते आपण असं वाचूया, she did like that, हेने असं केलं आहे, this like that. त्याने ते असं केलं I आहे, have this problem. माझ्याकडे ही I समस्या have आहे, that problem. माझ्याकडे ती No, समस्या my आहे. friend. नाही माझ्या When the मित्रांनो, Holy Ghost come upon you, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर the येतो, sound of victory has to be here. की तो विजयवंताची जी घोषणा आहे, तो विजयाचा नाद आहे तुमच्यामध्ये ऐकणं गरजेचं Though I आहे. don't have anything, I prophesy the sound of victory. My God shall supply all my need according to his riches in glory in Jesus माझ्याकडे तो Christ. जय घोषणाची वाणी आहे की माझा देव सर्व गोष्टी माझ्या पुरवठा प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पूर्ण करेल. I am healed by the stripe of Jesus. मला आरोग्य मिळेल प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याने. I am blessed. मी आशीर्वादित आहे. There is no overcoming. की तिथं कुठेही Everybody is saying, की सगळेजण म्हणत I आहे am falling because of this, I am falling because of that. मी पडत आहे ह्याच्यामुळं, ती मी पडत आहे त्याच्यामुळं. Where are the voice of overcoming? की ते जे विजयवंताचा जो जय घोषाचा नाद कुठे Where are आहे, the people who hear the rushing voice of the Holy की Ghost? कुठे आहेत ती लोक ते सुसट्याच्या पवित्र आत्म्याच्या सुसट्याचा वाराचा आवाज ऐकत When was आहेत. the last that you said to somebody, I overcame this problem? की कोण तुम्ही कधी केव्हा होतं ते शेवटचं सण जेव्हा तुम्ही कुणाला म्हणला की मी या समस्येवरती मात केली? When is the last you celebrated a victory in your life? की कधी तो शेवट असा दिवस आहे ज्याच्यावरती तुम्ही ते जयघोष तुमच्या जीवनावरती साजरा केला? There is no defeat in the dictionary of God. की कुठेही देवाच्या त्या शब्दकोशामध्ये कुठेही हार There नाहीये. is no defeat in the dictionary of God. की देवाच्या शब्दकोशामध्ये कुठेही हार हा शब्द नमूद Holy केला नाही. Spirit comes with the new dictionary saying everything is possible for them who believe. की पवित्र आत्मा असा शब्दकोश घेऊन येतो की प्रत्येक गोष्टी शक्य आहे जे 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 विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. Today people with the information. आज लोक ती माहिती जमा करतात. No, my friend. नाही माझ्या मित्रांनो, Let us turn to God. आज आपण देवाकडे वळूया. Let us hear the voice. आज आपण तो ध्वनी ऐकूया. Let us hear the voice. आज तो आपण ध्वनी ऐकूया. Renew your mind. तुमचं मनाचं नूतनीकरण Come out करा. of all the people are speaking. की जे त्या लोकांच्यातनं बाहेर या जे बोलत आहेत, My friend, माझ्या मित्रांनो, is God who is going to be with you. की जो देव आहे जो तुमच्यावर असणार आहे And God is speaking to आणि you. देव तुमच्याशी बोलत आहे. Let us hear the sound. आज आपण तो I ध्वनी mean it ऐकूया. today. Let us hear the sound of the मी आज Spirit. म्हणतो की आज आपण त्या पवित्र I am आत्म्याचं more ध्वनी than a ऐकू. conqueror. मी विजयवंतापेक्षा मोठा I am आहे. healed by the stripe of Jesus. मला येशू ख्रिस्ताच्या बसलेल्या फटक्याने मला आरोग्य I have मिळाले. no problem. I have peace. माझ्याकडे कुठलीही समस्या नाही पण माझ्याकडे शांती I आहे. am a head, not the tail. मी मस्तक आहे पण पुच्छ नाही. My going out is a blessing. My coming in is a blessing. माझं बाहेर जाणं आशीर्वादित आहे, माझं आतमध्ये येणं My आशीर्वादित आहे. God, my kitchen is blessed. हे प्रभू माझं जे My स्वयंपाकघर आहे family ते is आशीर्वाद आहे. blessed. माझं परिवार आशीर्वादित My आहे. family members are माझे blessed. परिवार ते सदस्य आशीर्वादित My आहेत. God, the city I stay, I am blessed. अरे देवा मी ज्या नगरात मी राहतो ते नगर आशीर्वादित आहे. God is prosper me. देव मला Where are the voices today? देव मला समृद्ध करेल. कुठे ते आवाज आज? Where are the voices of blessings of good book of Deuteronomy 28 chapter 1 to 14? अनुवादाचे जे आशीर्वादाचे ध्वनी आहेत ते कुठे आहे आज? Today we are blessed. आज आपण आशीर्वादित God आहोत. has given us power to get wealth. ती देवाने आपल्याला सामर्थ्य दिले ते धनप्राप्ती My करण्यासाठी. children are blessed. माझी लेकरं आशीर्वादित My आहे. family is माझे blessed. परिवार आशीर्वादित I am a आहे. head, not the tail. मी मस्तक आहे पण पुच्छ नाही. I am a blessed, not the मी curse. आशीर्वादित आहे पण मी श्रापित नाही. I am the chosen one, मी निवडलेला आहे not the hired पण one. मला भाड्याने घेतलेलं नाही. Let us confess it. आज आपण ते कबुली Let's करूया. speak the victory. आज आपण विजयाची घोषणा करूया. Confess it victory. आज आपण विजयाची घोषणा करूया. Confess it blessing. आज आपण आशीर्वाद We बोलूया. are not ordinary people. आपण सामान्य मनुष्य नाही. You are sitting in ordinary people. That's why they cannot move at all. तुम्ही सामान्य व्यक्तींमध्ये बसले असाल म्हणून तुम्ही त्याच्यावरती मात करू शकत You are नाही. extraordinary. तुम्ही अतिसामान्य नाही. You can make history. तुम्ही इतिहास घडवणारे You आहात. can make history. तुम्ही इतिहास बनवू शकता. You can make difference तुम्ही फरक पाडू शकता. in the places. ज्या ठिकाणी You are chosen. की तुम्ही निवडलेले You are आहात. filled with the power. तुम्ही सामर्थ्याने भरलेले आहात. Don't underestimate तुम्ही yourself. स्वतःला कमी लेखू नका. Let me tell you, my आज मला friend, तुम्हाला सांगू द्या मित्रांनो, you stand on the blessing ground. तुम्ही त्या आशीर्वादित भूमीवरती उभी आहात. You are higher. की तुम्हाला उंचवलेलं आहे. You are की above. तुम्ही वरती आहात. You are not low, you are above. तुम्ही खाली नाही पण तुम्ही वरती Holy आहात. Spirit has come to make you
above. पवित्र आत्मा आलाय जेणेकरून तुम्ही उंचवले जाल. Hey, can I say something हे to मी you? तुमच्याशी काय बोलू का आज? Can I say something to मी you? तुमच्याशी काय बोलू का आज? The place where I am standing today, ज्या भूमीवरती मी आज उभा आहे, as I turn back to my life, जसं मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहतो, from my birth माझ्या जन्मापासून till now, आजपर्यंत wherever I have gone through, मी ज्या 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 गोष्टीतनं गेलोय, listen carefully, तुम्ही From ऐका my तुम्ही, birth की माझ्या जन्मापासून till today, आजपर्यंत wherever I have gone मी through, कुठेही मी जिथे गेलोय, there never was a better place, better people than today where God makes me stand. की जिथं कधीही चांगली लोक अशी नव्हती की जिथं आज आहेत, ज्याच्यावरती मला परमेश्वराने उभं केलं आहे तेथील. Today when I think of some places, if I was there, what would have happened? आज मी अशा जागांचा विचार करतो की जर मी तिथे असतो तर काय घडलं असतं. My God. हे प्रभू, Thank God, all things work for good for those who love the Lord. धन्यवाद. सगळ्या गोष्टी चांगल्या होतात जे परमेश्वरावर प्रीती करतात. Again I say, all things work for good for those who love the Lord. सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात जे परमेश्वरावरती प्रीती करतात. You are blessed, you are not the curse. की तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही श्रापित नाही. God is taking you to blessing देव ground. तुम्हाला आशीर्वादित भूमीवर घेऊन जात God आहे. is taking you higher. देव तुम्हाला उंच करत आहे. दैहिक जन्म आणि आध्यात्मिक जन्म, आत्मिक जन्म. दोन ज्यावेळी तुम्ही आई वडिलांपासून जन्मतात त्यावेळी तुम्ही दैहिक जन्म घेतात, पण ज्यावेळी तुम्ही येशू ख्रिस्ताच्या राज्यात येतात पवित्र आत्माने तुम्ही आध्यात्मिक जन्म घेतात. आणि बाप्तिस्मा म्हणजे आमचं दैहिक जीवन मेलं आणि आध्यात्मिक जीवनाची सुरुवात झाली. हालेलुया. It's a physical birth and a spiritual birth. की जो आध्यात्मिक जन्म आहे आणि दैहिक जन्म आहे. Two type of balloon. दोन प्रकारचे जे फुगे असतात. One balloon, पहिला जो फुगा असतो, you blow it from your mouth. आपण जे आपल्या मुखाद्वारे फुगवतो, And you blow, आपण तो फुगवतो आणि फुगवतो, and balloon become big, आणि तो जो फुगा असा मोठा होतो, and then you tie it, आणि आपण तो बांधतो, and it's nice. आणि हे खूप चांगलं आहे. You know, my friend, माझ्या मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे it's a का, big balloon, तो असा एक मोठा फुगा, and it's blown. आणि तो जो फुगवलेला असतो, You leave it. तुम्ही त्याला सोडलात, That balloon तो जो फुगा असतो, will move with the pressure of the air from outside. की जो बाहेरच्या हवेच्या त्या याच्याप्रमाणे तो फिरत असेल, It will go with the pressure of the air, की जो त्या बाहेरच्या हवेच्या प्रेशर प्रमाणे फिरत असेल, and with the gravity will come down. आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो खाली येईल, It will fly till here and it will come down. की तो इथपर्यंत उडेल आणि तो पुन्हा खाली येईल. It is balloon. की तो एक फुगा आहे. It's good looking. हे खूप छान It's चांगला smart दिसणारा, looking. हे स्मार्ट दिसणारा असा. But you know what? पण तुम्हाला माहिती का काय, It will not fly high. पण तो उंच असा उडणार नाही. No matter how much you throw, तुम्ही कितीही जरी त्याला वरती फेकला it will come down. तरी तो खाली येईल. But there is one balloon पण तिथे एका प्रकारचा असा जो फुगा असतो, which is filled with the gas, की जो त्या गॅसद्वारे भरलेला असतो, hydrogen gas. की जो हायड्रोजन गॅसद्वारे तो भरलेला असतो. And when you fill it with hydrogen आणि gas, जेव्हा आपण त्या हायड्रोजन गॅसद्वारे त्याला भरतो, and when you tie it, आणि आपण जेव्हा त्याला बांधतो, and when you leave that balloon, आणि जर आपण त्या फुग्याला सोडलं, hey, no power outside, की कुठल्याही बाहेरची जी शक्ती आहे, no wind outside. कुठल्याही बाहेरचं जे वारा आहे, It is the power from within. की त्याच्या आतमधल्या त्या शक्तीद्वारे That balloon starts going higher. की तो जो फुगा आहे तो वरती उडू लागतो, That balloon starts going higher. की जो फुगा आहे तो वरती उडू लागतो. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, and it goes higher आणि and higher. जसा तो वरती जातो. This is the physical birth. हा जो आहे हा दैहिक जन्म. Some people can talk to you, काही लोक तुमच्याशी बोलतील, but the people who are born with the Holy Spirit, पण जी लोक पवित्र आत्म्याद्वारे जन्मले आहेत, God has given them power देवाने त्यांना ते सामर्थ्य दिलं आहे to rise above. की वरती You उचलण्यासाठी. are called to rise above. तुमचं बोलवणं आहे जेणेकरून तुम्ही वरती उचलून घ्यावं म्हणून. You are not crow, you are called to be like eagle. की तुम्ही कावळ्या नसून तुम्ही गरुडाप्रमाणे आहात. Crow only flies from here to there, and crow flies for survival. की जो कावळा आहे तो इथून तिथं उडतो, तो फक्त त्याच्या जगण्यासाठी उडतो. But the eagle flies for revival. पण जे गरुड आहे ते संजीवनीसाठी We उडतो. are not living for survival, we are living for revival. आपण जगण्यासाठी उडत नसून संजीवनीसाठी उडत आहोत. Eagle flies high. गरुड उंच उडतं. You know, your physical birth is like crow, your spiritual birth is like an eagle. आपला जो दैहिक जन्म आहे हा कावळ्याप्रमाणे आहे, आपला जो आत्मिक जन्म आहे तो गरुडाप्रमाणे आहे. You are flying higher, आपण उंच उडत आहोत, like a gas balloon. जसं त्या गॅसने भरलेल्या Even somebody फुग्यासारखं. tried to push you in the bed. जर कुणीतरी तुम्हाला इकडे ढकलायचा प्रयत्न केला, In the bed. त्या तुम्हाला कोणी एक पलंगाच्या खाली पण ढकललं तरी पण तुम्ही खाली नसणार, पलंगाच्या वरती चिटकलेले असणार. तुम्हाला कुठेही टाकलं तर तुम्ही वरतीच असणार. त्याचप्रमाणे देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. आम्हाला किती खाली टाकायचा प्रयत्न केला तरी पण ते देवाचा आत्मा आम्हाला आतून वरतीच घेऊन जाणार.
It will take us higher. ते आपल्याला वरती उचलून घेणार. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती You असो. are called to go higher. तुमचं पाचारण झाले जेणेकरून तुम्ही You are उंच called असाल. to fly की higher. तुम्हाला उंच उडण्यासाठी बोलवलेलं आहे. My friend, let me tell you, माझ्या मित्रांनो तुम्हाला सांगू द्या you got a power within. की तुमच्याकडे आतमध्ये सामर्थ्य आहे. From within, तुमच्या आतून overcome every gravity. की ज्या प्रत्येक गुरुत्वाकर्षणावरती विजय No मिळवण्यासाठी gravity can pull you down कुठलंही गुरुत्वाकर्षण तुम्हाला खाली ओढू शकत नाही. because God's spirit in you कारण देवाचा आत्मा तुमच्यामध्ये will take you above. तुम्हाला वरती घेऊन Will जाईल. take you above. तुम्हाला वरती घेऊन जाईल. And people cannot stop you. आणि लोक तुम्हाला थांबवू शकणार There नाही. are times people try to stop you. कित्येक वेळा लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न People try करतात. to throw you down. लोक तुम्हाला खाली पाडण्याचा Hey, प्रयत्न but how much करतात. they try to throw you down, पण जितकं ते खाली तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात that much they will see you next to them. तितकंच ते तुम्हाला बघतील त्यांच्या शेजारी. Because Holy Spirit will make you higher. कारण पवित्र आत्मा तुम्हाला उंच उचलून You are धरेल. called to fly higher. की तुम्हाला बोलवलंय उंच उडवण्यासाठी. Let the voice of the heaven has to be heard. की तुमचा ते स्वर्गातील ध्वनीचा जो Don't नाद listen ऐकणं to गरजेचं आहे. defeated voice. की तुम्ही त्या हारलेल्या ध्वनीचा आवाज ऐकू Don't नका. listen to defeated thoughts. हारलेल्या त्या विचारांचा आवाज तुम्ही No ऐकू matter नका. what situation, हरकत नाही. no matter कुठली what परिस्थिती, circumstances, कुठलीही no वातावरण matter कसं how असू दे, many times, कितीही you वेळा are overcomer. तुम्ही विजयवंत आहात. God has given you power to overcome. देवाने तुम्हाला सामर्थ्य दिले विजयवंत God has होण्यासाठी. given you power to have victory. देवाने तुम्हाला सामर्थ्य दिले ते विजय विजय Victory belongs to you. विजय तुमचा आहे. No matter what you go through. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जात असला तरी Let me tell you, मला तुम्हाला एक सांगू द्या. it is not over. हे संपलेलं नाही. It is not हे over. संपलेलं नाही. When will it be over? केव्हा ते संपेल? It will be over ते जेव्हा संपेल when victory will be mine. कारण ती विजय जेव्हा माझा होईल तेव्हा ते Because संपेल. God has called you for the victorious. कारण देवाने तुम्हाला विजयवंत होण्यासाठी You are बोलवलं called to आहे. be a victorious. देवाने तुम्हाला विजयवंत Let होण्यासाठी this बोलवलंय. Pentecost. या पेंतिकॉस्टच्या Let's दिवशी get filled with the आज power. आपण त्या सामर्थ्याने भरून जाऊ. Let's get filled with the आज power. त्या सामर्थ्याने आपण भरून Let's जाऊ. remember God has given you power. आज आठवण ठेवू की परमेश्वराने आपल्याला ते सामर्थ्य Sedre दिले. de giolla ha rabrata khaya rebebe na mohosa khaya da baha. God has given you power देवाने तुम्हाला ते सामर्थ्य दिलंय that come from within. जे आतून येतं. Nobody can stop you. कुणीही ते थांबवू शकणार नाही. My friend, माझ्या मित्रांनो, there are some balloon may look better than you. की काही जे फुगे असतील ते तुमच्यापेक्षा जास्त चांगले दिसतील. They may shine better than की you. ते चांगले चमकतील तुमच्यापेक्षा जास्त. But you are, पण तुम्ही your destiny is higher. तुमचं भवितव्य उंच आहे. You are going higher. तुम्ही उंच जात आहात. Don't compromise. तुम्ही कुठली तडजोड करू नका. Don't compromise. तडजोड करू नका. God will lift you higher. देव तुम्हाला वरती उंचवेल. And today, आणि आज just receive the Holy Ghost. आज फक्त ते पवित्र आत्म्याचा स्वीकार If you करा. have not received, pray. जर तुम्ही स्वीकार नसेल केला तर प्रार्थना करा. Receive the Holy Ghost. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. Holy Spirit will lead you higher. पवित्र आत्मा तुम्हाला उंच उंच घेऊन जाईल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. परमेश्वराची You know, my pastor used to say one of the example. माझे पालक मला कायम एक उदाहरण द्यायचे. He used to preach in a church. आमच्या मंडळीमध्ये ते संदेश देताना He said down south, की या डाऊन साऊथ मध्ये there used to be, everybody used to have ducks. तिथं प्रत्येकाकडे बदक असायचे. Every home used to have pond प्रत्येक घरामध्ये तळं असायचं and they used to have the compound. आणि त्या तळ्याभोवती ते कंपाऊंड घातलेलं In that असायचं pond they used to have the ducks. आणि त्या तळ्यामध्ये त्यांच्याकडे ती बदकं पाळलेली And असायची. there used to be आणि तिथे असं असायचं so much of pride की कुठं त्यांना गर्व असायचा that I have such a ducks, की माझ्याकडे अशा प्रकारचं बदक I आहे. have such a ducks, माझ्याकडे अशा प्रकारचं I बदक have आहे. so many ducks, माझ्याकडे इतके सारे I बदक have आहेत. more than you, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त बदक I आहे. have better than you, माझ्याकडे तुझ्यापेक्षा उत्तम बदक आहे. my duck is such a nice. माझा जो बदक आहे तो किती चांगला You आहे know, they all used to have a pride की त्यांच्याकडे खूप सारं गर्व and असायचं. they all used to stand आणि जे सगळे असे ते उभा राहायचे and care for those ducks. आणि ते काळजी घ्यायचे त्या बदकांची. And you know, in the time of rain, आणि तुम्हाला माहिती आहे की ते पावसाळ्याच्या दरम्यान there used to be a flood. की तिथं पूर यायचा And the flood used to come such a way आणि तो पूर अशा रीतीने यायचा that all the house used to be drowned. की सगळं जे घर होतं ते बुडून जायचं. Everybody pond used to be की drowned. प्रत्येकाची तळं बुडून जायची. Everybody compound used to be drowned. की प्रत्येकाचे जे कंपाऊंड होते त्याच्यावर ते बुडून जायचं. And the owner of the duck आणि तो बदकाचा जो मालक होता तो could not come out. की तो बाहेर येऊ शकत Only नव्हता. stand in the window from up की ते बाहेर ते आतमध्ये फक्त त्या खिडकीतून पाहून ते बघू शकत and होते watch at the ducks आणि ते त्याच्या बदकाकडे पाहू शकत and होते shout. आणि ते ओरडू शकत होते. But you know what? पण तुम्हाला माहिती का Now काय the ducks are out of pond. आता जे बदक होते ते तळ्याच्या बाहेर आले होते And now there's a flood. आणि आता तिथे पूर आला Now all the ducks, आणि सगळे जे बदक होते they are mixing together. ते एकमेकांमध्ये मिश्रण होऊ लागले त्यांचे. Nobody's duck. कुणाचेही They बदक all नाही. become one. ते सगळे एकत्र होऊ They लागले all are flowing in the water. की ते सगळे वाहू लागले त्या पाण्यामध्ये. No pond, की कुठलंही तळ no नाही compound की कुठे कंपाऊंड नाही can hold them. की जेणेकरून त्यांना पकडू शकतील.
शकतील. No owner can say, कुठल्याही मालक त्यांना म्हणू शकत नाही this is mine. की हे माझं आहे. They would only shout, ते फक्त ओरडू शकत होते, don't go there. जाऊ नका तिकडे, There's a wrong की teaching. तिकडे ते Don't चुकीचं go शिक्षण आहे, there. तिकडे जाऊ नका, There's a wrong की way. ते चुकीचा मार्ग आहे, Don't go there. इकडे जाऊ नका. You know, my तुम्हाला friend, माहिती का मित्रांनो, but all the ducks की पण सगळे जी बदकं होती led by the water की जे पाण्याद्वारे चालली used होती to mix around. एकमेकांबद्दल ते मिश्रित And my होते. pastor used to आणि say, ते माझे पालक काय time म्हणायचे, will come, वेळ अशी येईल such a revival of the Holy Ghost, की जसं ते पवित्र आत्म्याची अशी संजीवनी येईल that all the की churches सगळ्या मंडळी will not be able to hold the people. की लोकांना ते धरून ठेवू शकणार नाही. Holy Spirit will bring all the people पवित्र together. आत्मा सगळ्या लोकांना एकत्रित करेल. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, all the people, सगळी लोक they'll be together. सगळे एकत्र All जमतील, the Christians will be सगळे together. ख्रिस्ती बांधव एकत्र And येतील. let me tell आणि you, मला तुम्हाला एक सांगू द्या, every church will say, प्रत्येक मंडळी म्हणेल my sheep, ही माझी my sheep, माझं मेंढरू, my sheep. माझं But मेंढरू. let me tell you, पण मला तुम्हाला एक सांगू it's द्या the sheep of the Lord Jesus. की हे येशू ख्रिस्ताचं ते मेंढरू आहे And all the sheep आणि सगळे ते मेंढरू will enjoy the Holy Ghost. की सगळे आनंद उत्सव करतील त्या पवित्र All आत्म्यामध्ये, the sheep will understand. की सगळ्या मेंढरांना समजून येईल. And let me tell आणि you, मला तुम्हाला एक सांगू द्या all the sheep की सगळे जे मेंढरू आहेत will be flowing की जे ते वाहत जातील under the की anointing. ते अभिषेकामध्ये. Let me tell मला you, तुम्हाला एक सांगू द्या, you don't have to worry about. तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही. God says, देव म्हणतो my sheep hear my voice and they shall follow after की me. माझं मेंढरू माझा आवाज माझं वाणी ऐकतं ते माझ्या मागे येतील. Strange will not follow. अनोळखी माझ्या मागे येणार नाहीत. Only my sheep will hear my voice. फक्त माझ्या जे मेंढरे आहेत ते माझ्या वाणी ऐकतील. Let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, Jesus also said, येशू पण म्हणाला if it was possible की हे जर शक्य असलं that the elect one would have been deceived. जर हे शक्य असलं असता तर निवडलेलं पण त्यांनी फसवलं असतं. You know, if it was possible, the elect one would have been deceived. जर शक्य असतं जो निवडलेला आहे तो पण फसला असता. But it is not possible, Jesus said. पण तो येशू ख्रिस्त म्हणतो हे शक्य नाही. If it is possible, जर हे शक्य but असतं it is not possible. पण हे शक्य नाही. God cares for his son. देव त्याच्या पुत्रासाठी काळजी करतो. God cares for his children. देव त्याच्या लेकरांची काळजी करतो. Today, Holy Spirit is leading. आज पवित्र आत्मा तुम्हाला My चालवत God, आहे. I see today. हे देवा मी आज बघतोय. I never saw such a word of God today. मी आज असं कधीच बघितलं नाही जे पवित्र शास्त्र I never saw such a move today. मी कधी याच्या आधी बघितलं नाही असे जे पवित्र My पवित्र God, आत्म्याचं- I have seen some people. मी अशा लोकांना जे पाहिलं आहे Be careful of wrong teaching. तुम्ही ते सावध Be राहा careful चुकीच्या of wrong शिक्षणातील- teaching. चुकीच्या शिक्षणाबद्दल तुम्ही My सावध friend, राहा. let me tell you one thing. माझ्या मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगू There द्या. was a time you should have taught your disciple, you would have taught the children, you would have taught the member of your church what is the right की teaching. जी अशी वेळ होती की जेव्हा तुम्ही शिकवलं पाहिजे होतं तुमच्या शिष्यांना, अशी वेळ होती की तुम्ही शिकवलं पाहिजे होतं तुमच्या मंडळीतल्या सदस्यांना जे काही योग्य आहे ते. Today, let me tell you, my friend, आज मला तुम्हाला सांगू द्या the one मित्रांनो, who is elect one जो जो the जो one who is निवडलेला chosen one आहे, जो निवडलेला आहे will understand the revelation, त्याला ते प्रगटीकरण समजेल will not be carried away की जो वाहून जाणार नाही only with information. फक्त त्या ज्ञान त्या Today we need the माहितीद्वारे. revelation. आज आपल्याला ते प्रगटीकरण Revelation, the church God is building. की जे प्रगटीकरणद्वारे जे मंडळी देव बांधत आहे Nobody can hold this one and that की one. कुणीही धरू शकत नाही ह्याला आणि त्याला. Today, everybody आज प्रत्येक जण is flowing. आज ते वाहत आहे. Holy Spirit is leading everybody. पवित्र आत्मा प्रत्येकाला पवित्र आत्मा प्रत्येकाला चालवत आहे. And I know one thing. आणि मला एक गोष्ट माहिती आहे There is no excuse की तिथं कुठलंही असं कारण नाही that people can have की जिथं लोक म्हणू शकतील that I did not know. की मला माहित नाही. This is the revival हे जी संजीवनी आहे that God is doing something. की देव काहीतरी कार्य करत Don't आहे. look outside, look inside. तुम्ही बाहेर बघू नका, तुम्ही आतमध्ये पहा. My God. हे प्रभू, Every way God's word. सर्व ठिकाणी देवाचं वचन आहे. प्रत्येक सर्व ठिकाणी देवाचं वचन. आज देव सर्वांशी बोलत आहे. आज लहान लेकरापासून मोठेपर्यंत सर्व देवाचं वचन बोलत आहे. And I am happy that the word of God is spreading today. आणि मी आज आनंदी आहे की देवाचं वचनाचा आज प्रसार होत आहे. Sad are those people असे लोक दुखी आहेत who are inferior, insecure and scared. की ज्यांना भीती वाटती त्यांच्या त्या मंडळीच्या लोकांबद्दल. You know, my friend, तुम्हाला माहिती आहे का माझ्या it's a मित्रांनो, time let the Holy Spirit do the work. आता अशी वेळ आली आहे की पवित्र आत्म्याला त्याचं कार्य करू द्या. Let the Holy Spirit do the work. पवित्र आत्म्याला त्याचं कार्य करू द्या. Lord is working. देव कार्य करत आहे. Let this
Pentecost, हे जे पेंटिकॉस्ट आहे, look to God. देवाकडे पहा. Let this Pentecost ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी experience God. परमेश्वराचा तो अनुभव घ्या. Let this Pentecost ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी revive yourself तुमची संजीवनी येऊ द्या and hear the voice, आणि ती जी वाणी ऐका voice from heaven. की जी स्वर्गातील ते ध्वनी. We need to hear voice from heaven. आज आपल्याला तर स्वर्गातला ध्वनी We ऐकण्याची need गरज to आहे. hear voice from heaven in our home. आज आपल्याला तर स्वर्गातला ध्वनी ऐकायची गरज आहे आपल्या We घरांमध्ये. need to hear voice from heaven in our church. आज आपल्याला मंडळीमध्ये तो स्वर्गातील ध्वनी ऐकण्याची गरज We आहे. need to hear voice from heaven in the Facebook and YouTube. आज आपल्याला ते युट्यूब आणि फेसवर स्वर्गातील तो ध्वनी ऐकण्याची गरज Lot of आहे information. की खूप सारी ती माहिती. We need, thus says the तो Lord. म्हणतो, हे परमेश्वर We म्हणतो. need to hear the voice of the Lord. आज आपल्याला तो परमेश्वराचा We आवाज need the ऐकण्याची गरज revelation of the आहे. आज Lord. आपल्याला ते प्रगटीकरण ऐकण्याची गरज आहे Victorious की spirit. जो विजयवंत जो आत्मा आहे, Overcoming की spirit. जो जय घोषाचा जो विजयवंत जो आत्मा Don't आहे. fear what is happening. घाबरू नका जे काय घडत आहे. Don't fear what is happening. घाबरू नका जे काय घडत आहे. Take advantage of lockdown की जे ते लॉकडाऊन आहे त्याच्याबद्दलचे तुम्ही ऍडव्हान्टेज घ्या and revive आणि yourself. स्वतःला संजीवनी आणा. And I tell you, आणि मी तुम्हाला you सांगतो will come out victorious. की You तुम्ही विजयवंत म्हणून बाहेर या. will come out की overcomer. तुम्ही एक विजयवंत म्हणून असे बाहेर My या. God, you will never remain the हे same. प्रभू तुम्ही तसेच राहणार नाही. Let the redeem of the Lord say so. I am redeemed. Praise the Lord. परमेश्वराकडनं सुटका पावलेले जण म्हणत मी सुटका पावलोय, मी सुटका पावलोय. परमेश्वराची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. You are the redeem of the Lord. तुम्ही परमेश्वराचे सुटका पावलेले Let's look आहात. to God this evening. आज आपण परमेश्वराला धरून राहू. Change our mind. तुमचं मन बदला. Hear the sound from heaven. तुम्ही ते स्वर्गातील ध्वनी ऐका. My God. हे प्रभू, God is still saying, देव अजून म्हणत आहे you are head, not the tail. तुम्ही पुच्छ नाही, तुम्ही मस्तक आहात. No matter how many people try to make you tail, you have the power, you will overcome as a head. की किती सारे लोक तुम्हाला पुच्छ करायचा प्रयत्न करत असेल पण तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे, तुम्ही मस्तक व्हाल. You are overcomer. तुम्ही विजयवंत No matter आहात. how many things bind you, God will help you overcome. कित्येक गोष्टींनी तुम्हाला बांधलं गेलं असेल तरी तुम्ही देव म्हणतो तुम्ही विजयवंत आहात. Let the victory should shout. की जर तो विजयची घोषणा होऊ दे. Let the song of victory be there. की जो जय घोषाची जी गीत आहे ते म्हणू देत. Let the song of victory be there. ते जे जय घोषाची जे काही गीत आहेत ते म्हणू देत. Let there not be a sound of की entertainment. तिथं कुठल्याही अशा करमणुकीचा तिथं ध्वनी नसावा, It's a sound of anointing. पण तिथं अभिषेकाची ध्वनी असावी. They heard the voice of anointing. की त्यांनी तो अभिषेकाचा ध्वनी ऐकला. Let's hear the voice of anointing. की आपण तो अभिषेकाचा आवाज ऐकूया. Hallelujah. हालेलुया. Let us close our eyes आज आपण आपले डोळे बंद and करूया look to God. आणि देवाकडे पाहूयात. Father, in Jesus' name, प्रभू पित्या येशूच्या नावाने thank you once again. धन्यवाद पुन्हा एकदा. Lord, we pray. देवा आम्ही प्रार्थना Open करतो. our ears to hear the sound from heaven. परमेश्वरा आमचे कान उघड जेणेकरून आम्ही तो स्वर्गातील आवाज आम्हाला ऐकू येईल. Forgive us, Lord, for listening to many other sounds. क्षमा कर देवा, आम्ही सगळे वेगवेगळे आम्ही आवाज ऐकले म्हणून. Help us to hear the sound from heaven. सहाय्य कर आम्हाला जो आम्ही स्वर्गातील ध्वनी ऐकावा Help म्हणून. us to have overcoming and victorious आवाज life. आम्हाला सहाय्य कर की आम्ही एक विजयवंत असं जीवन आम्हाला जगू म्हणून. Help us to follow you, Lord. सहाय्य कर आम्हाला जेणेकरून आम्ही तुझ्या मागे चालू. Guide and lead us, Lord. आम्हाला तू चालव आणि मार्गदर्शन कर Commit देवा. all the church and the people who are listening today. मंडळीच्या प्रत्येक सभासदाला आणि जो व्यक्ती तू ऐकतो त्यांना आम्ही तुझ्या हाती And I सोपवतो. pray for your visitation. आणि आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर तू भेट I घे. pray for the anointing of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या त्या अभिषेकाची मी प्रार्थना Let करतो. Holy Spirit touch every person, Lord. पवित्र आत्म्याने प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करू दे देवा. Let every person be filled with the power. की प्रत्येक जण तो सामर्थ्याने भरून जाऊ दे. And Lord, I आणि pray मी देवा मी प्रार्थना करतो every person, प्रत्येक व्यक्तीसाठी Lord, may fly की जो उंच उडान घेऊ दे like an eagle की त्या गरुडाप्रमाणे above all the world. सगळ्या जगावरती. Lord, we commit them देवा आम्ही त्यांना तुला सोपवतो. and we ask for your blessing. देवा आम्ही त्यांना सोपवतो तुझ्या चरणी आणि आम्ही मागतो ते आशीर्वाद In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने. Amen. आमेन आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Live in peace शांतीने राहा and let's get filled with the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याद्वारे आपण भरून जाऊ. What a privilege to pray in tongue every day. की किती ते भाग्य आहे की पवित्र आत्म्यामध्ये ते अन्य भाषेमध्ये बोलणं What a दररोज. privilege to hear the voice of God. की किती ते भाग्य आहे की आपण ते परमेश्वराची ती वाणी ऐकणं. You are the chosen की generation. तुम्ही ते निवडलेले पिढी आहात. My friend, माझ्या मित्रांनो, what is happening in the world? काय घडत आहे जगामध्ये. None of the generation have witnessed like that. कुठल्याही पिढीने ते अनुभव किंवा साक्ष अशी घेतली नसेल.
you are experiencing. की तुम्ही ते अनुभव घेत आहात. God is surely doing something. देव निश्चितच काहीतरी कार्य करत आहे. God bless you देव तुम्हाला आशीर्वादित and करो your family. आणि तुमच्या I परिवाराला. know you love me so much. मला माहिती तुम्ही माझ्यावर खूप सारी प्रीती करता. So many of you have written, की कित्येक लोकांनी Pastor, we लिहिलंय long to see you. की पास्टर आम्हाला तुम्हाला बघण्याची इच्छा आहे. Pastor, 2 months we haven't seen की you. पास्टर 2 महिने झाले आम्ही तुम्हाला पाहिलं My नाही. friend, माझ्या मित्रांनो, my family also long for it. माझ्या परिवाराला हेच असं We वाटतं also long. की आम्हाला पण हेच गोष्ट I वाटते. believe soon and very soon, माझा विश्वास आहे की लवकर आणि लवकर God will fulfill this longing. की देव हे जो विलंब आहे तो थांबवेल. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. आमेन.